जळगाव जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई। NDPS कायद्याअंतर्गत दाखल 8 गुन्ह्यांमधील तब्बल 930.82 किलो गांजा, ज्याची किंमत 1,86,16,400 रुपये, संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। सर्वोच्च न्यायालय, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांच्या निर्देशांनुसार जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीच्या उपस्थितीत जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या परिसरात पर्यावरणाची काळजी घेत गांजाचा नाश करण्यात आला। संपूर्ण नाश प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात आले असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई यशस्वीरित्या पार पडली। अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात जळगाव पोलिसांची ही आणखी एक मोठी आणि प्रभावी कारवाई मानली जात आहे।